नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा फायलम पाहणार आहोत. फायलम एकायनोडर्मेटा. फायलम नेम काय? एकायनोडर्मेटा. त्याची शब्दाची खोड पहा. एकिनस मीन्स स्पाइन्स. एकिनस मीन्स स्पाइन्स. डर्मा मीन्स स्किन. त्याच्यावरून पडलेलं हे नाव आहे एकिनोडर्मेटा किंवा एकायनोडर्मेटा. म्हणजेच फायलम एकायनोडर्मेटा, एकिनस, स्पाइन्स, डर्मा, स्किन. मग त्यामध्ये एक सेंटेन्स लक्षात ठेवून घ्या. These animals are commonly called as spiny skinned animals. हे जे एनिमल्स असतात त्यांना कॉमनली काय म्हणतात तर स्पायनी स्किन्ड एनिमल्स. म्हणजेच why? Because echinus means spines, derma means skin. Skin, on the skin spines are present. यांच्या स्किन वर काय प्रेझेंट असतात? स्पाइन्स. So these animals are commonly called as spiny skinned animals. नेक्स्ट त्यामध्ये एक्झाम्पल पहा. दोन इथे आपण घेतलेले आहेत. स्टारफिश, सियार्चिन. स्टारफिश तुम्हाला माहितच आहे, तारा मासा. सियार्चिन हे नवीन नाव आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट अजून नाव आहेत सी लिली, सी कुकुंबर. ही जी नाव वेगवेगळी नाव आहेत, ही नावं सगळी कशातली आहेत? फायलम एकायनोडर्मेटा मध्ये. म्हणजे स्टारफिश, सियार्चिन, सी लिली, सी कुकुंबर, ही जी एटसेट्रा एवढी जी नाव आहेत ती सगळी कशात येतात? फायलम एकायनोडर्मेटा. मग आता त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन पाहूया. फर्स्ट, these animals are solitary or colonial. These animals हे आता आपण वारंवार पाहत आलेलो आहे. कॉमन कॅरेक्टर ठराविक आहेत यामध्ये. These animals are solitary or colonial. Solitary means सांगा बघू, तुम्हाला माहित आहे. Solitary means live alone. Colonial means live in colony or group. And sedentary or free living. Sedentary or free living. Sedentary means attached to substratum or rocks. Free living do not attach to substratum or rocks. म्हणजेच some animals solitary, some animals colonial, some animals sedentary, some animals free living. हे पहिलं कॅरेक्टर झालेलं आहे. These animals are solitary, live alone, colonial, live in colony or group, sedentary, attached to substratum or rocks, free living, do not attach to substratum or rocks. Next, second character. These animals are mostly marine. म्हणजेच जास्तीत जास्त एनिमल्स कशात आढळतात? फाउंड इन सी वॉटर और मरीन वॉटर और सॉल्टी वॉटर. म्हणजेच खाऱ्या पाण्यात, समुद्रात हे जास्तीत जास्त एनिमल्स आढळतात. इन विच फायलम? फायलम एकायनोडर्मेटा. म्हणजे सेकंड कॅरेक्टर, these animals are mostly marine. थर्ड कॅरेक्टर, these animals are triploblastic. झालेलीच कॅरेक्टर आहे. These animals are triploblastic. Triploblastic, tri means three, blast means layers. म्हणजेच यामध्ये how many layers present in the body? 3 layers present in the body. यांच्या बॉडी मध्ये किती लेअर प्रेझेंट असतात तर 3 लेअर प्रेझेंट असतात बॉडी मध्ये. म्हणजेच आउटर एक्टोडर्म, मिडल मिसोडर्म अँड इनर एंडोडर्म. एक्टोडर्म, मिसोडर्म, एंडोडर्म. म्हणजेच 3 लेयर्स आर प्रेझेंट इन द बॉडी. सो इट इज ट्रिप्लोब्लास्टिक. Coelomate. Coelomate, why it is called coelomate? Because in these animals true body cavity is present. ह्या animals मध्ये काय असतं तर true body cavity is present. True body cavity means coelom is entirely bounded by mesoderm. यांचं जे coelom असतं ते एंटायरली कम्प्लिटली बाउंड कोणी केलेलं असतं तर मधले लेअर कॉल्ड मिसोडर्म. म्हणजेच सो इट इज कॉल्ड coelomate. रॅडियली सिमेट्रिकल. रॅडियली सिमेट्रिकल याची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. रॅडियल सिमेट्रिकल एनिमल्स कुणाला म्हणतात?
1 mark. Define the term radially symmetrical animals. The animal is divided into similar parts in a number of planes. Such animals are called as काय म्हणतात? Radially symmetrical animals. म्हणजेच हे जे animals असतात ते रेडियस मधून थोडक्यात मध्यापासून काय झालेले असतात? डिवाइड झालेले असतात आणि डिवाइड होऊन सिमिलर पार्ट्स तयार करतात. यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. मग डेफिनेशन काय? रेडियल सिमेट्रिकल animal is divided into number of planes and it shows similar parts. नंबर ऑफ प्लेन मध्ये अनेक पातळीत डिवाइड होतात, दोन समान पार्ट दाखवतात. Such animals are called as radially symmetrical animals with pentamerous symmetry. यांच्यामधली जी सिमेट्री असते त्यातले एकच एक्झाम्पल आपण अभ्यासासाठी घेतलेलं आहे. कोणतं? स्टारफिश. मग इथं सांगितलेलं आहे why pentamerous symmetry? Because 5 arms are present in starfish. Starfish मध्ये किती आर्म असतात? साधारण 5 arms. 1 2 3 4 5. Why pentamerous symmetry? Each arm is divided into 2 equal parts. प्रत्येक आर्म यांच्यामधला कसा डिवाइड झालेला असतो? 2 इक्वल पार्ट मध्ये. म्हणजेच मगाची सांगितल्याप्रमाणे कसं आहे तर एनिमल इज डिवाइडेड इनटू सिमिलर पार्ट्स. एनिमल डिवाइड झालेला असतो कसा? सिमिलर पार्ट मध्ये. इन अ नंबर ऑफ प्लेन. नंबर ऑफ प्लेन मीन्स इन दिस एनिमल 5 प्लेन्स आर प्रेझेंट. 1 2 3 4 5. नंबर ऑफ प्लेन एक नाही तर अनेक पातळीमध्ये दोनच समान भाग डिवाइड केल्यानंतर होतात. अशी सिमेट्री जी असते ती कोणती असते? रेडियली सिमेट्रिकल एनिमल्स. आणि पेंटामेरस सिमेट्री. व्हाय इट इज पेंटामेरस सिमेट्री? पेंटा मीन्स 5. 1 2 3 4 5. मेरस आर्म्स 1 2 3 4 5 आर्म्स. म्हणजेच इन स्टारफिश 5 आर्म्स आर प्रेझेंट. Each arm is divided into 2 equal parts. प्रत्येक आर्म यामध्ये डिवाइड कसा झालेला आहे तर 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झालेला असतो. म्हणजेच सो इट इज पेंटामेरस सिमेट्री. म्हणून ही सिमेट्री कोणती असते? पेंटामेरस सिमेट्री. समजलं? म्हणजेच जर विचारलं डिफाइन द टर्म रेडियल सिमेट्रिकल एनिमल्स किंवा डॉट डॉट एनिमल्स, पेंटामेरस सिमेट्री इज प्रेझेंट. मग त्यामध्ये एक्झाम्पल असणार आहे स्टारफिश. इतर एक्झाम्पल सी आर्चिन, सी लिली, सी कुकुंबर असे असणार आहे. त्यातलं करेक्ट ऑब्जेक्टिव्ह कोणतं? स्टारफिश. इन स्टारफिश पेंटामेरस सिमेट्री इज प्रेझेंट. नेक्स्ट कॅरेक्टर फोर्थ. these animals are spherical. हे एनिमल्स जे असतात ते कसे असतात? सम एनिमल्स स्फेरिकल, सम एनिमल्स इलॉंगेटेड आणि सम एनिमल्स स्टार शेप्ड. त्यामधले एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे स्टार शेप्ड स्टारफिश. अदर एक्झाम्पल स्फेरिकल. मग त्यामध्ये एक्झाम्पल सियारची. स्फेरिकलचे एक्झाम्पल सियारची असा असतो. सियारची. तुम्ही जर गणपतीचं जे झुंबर बघितलं असेल पुढे लावतात गणपतीचं, त्या झुंबर अशा प्रकारचं झुंबर असतं. म्हणजेच अशा प्रकारचा तो एक्झाम्पल कोणता असतं तर सियारची. त्याचं नाव काय? सियारची. ह्या अॅनिमलचं नाव. झुंबर सारखा असणारा अॅनिमल. कसल्या शेप मध्ये असतो? स्फेरिकल इन शेप. इलॉंगेटेड. इलॉंगेटेडचं एक्झाम्पल पाहूया. इलॉंगेटेडचं एक्झाम्पल त्यामध्ये सी कुकुंबर. इलॉंगेटेडचे एक्झाम्पल कोणतं आहे? सी कुकुंबर. सी कुकुंबर मीन्स समुद्र काकडी. सी कुकुंबर म्हणजे काय? समुद्र काकडी. म्हणजेच अॅनिमल्स कोणत्या प्रकारचे असतात? दिस अॅनिमल्स आर स्फेरिकल. एक्झाम्पल सियारची.
elongated, example sea cucumber, star shaped, example starfish. Fifth character, body is covered by spiny exoskeleton. यांची जी बॉडी असते ती कव्हर्ड कशाने झालेली असते? स्पायनी एक्झोस्केलेटन. हे जे दाखवलंय ते एक्झाम्पल आता एक दाखवलेलंच आहे, सगळ्यांच्या दाखवायची काय गरज नाही. हे जे असतात हे काय आहे त्यांच्यामध्ये स्पाइन्स, म्हणजेच बॉडी इज कव्हर्ड बाय. बॉडी कशाने कव्हर्ड झालेली असते तर स्पायनी एक्झोस्केलेटन. बॉडी कशाने कव्हर्ड होते? स्पायनी एक्झोस्केलेटन. म्हणजेच एक्सटर्नल फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज इन द फॉर्म ऑफ स्पाइन. अँड स्पाइन्स आर मेड अप ऑफ, हे जे स्पाइन्स असतात हे कशाने बनलेले असतात तर कॅल्कॅरियस प्लेट्स. स्पाइन्स आर मेड अप ऑफ कॅल्कॅरियस प्लेट्स. Calcareous plates, why it is called? Because each spine is formed by calcium carbonate. प्रत्येक स्पाइन जो तयार झालेला असतो कशाने झालेला असतो? कॅल्शियम कार्बोनेट. सो each spine is hard. प्रत्येक स्पाइन कसा असतो? हार्ड. नेक्स्ट, एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ. यांच्यातलं जे एंडोस्केलेटन आहे कशाने बनलेलं असतं? कॅल्कॅरियस ऑसिकल्स. एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस ऑसिकल्स. लक्षात ठेवा, फसवा एमसीक्यू याच्यावर येऊ शकतो. स्पाइन्स आर डॉट डॉट टाइप ऑफ स्केलेटन. मग त्यामध्ये एक्झॉय का एंडॉय असं विचारलंय. नंतर ऑसिकल्स आर डॉट डॉट टाइप ऑफ स्केलेटन. मग एक्झो का एंडो हे लक्षात ठेवायचं. एक्झोस्केलेटन स्पाइन्स, एंडोस्केलेटन ऑसिकल्स. आणि नेक्स्ट नंबर 7, in these animals water vascular system is present. हे जे एनिमल्स असतात त्यांच्यामध्ये कोणती सिस्टीम असते? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट. मग त्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम बघताना इन these animals tube feeds. आपण इथंच फक्त एका ठिकाणी दाखवू. एक आहे ट्यूब फीट. ट्यूब फीट्स आर युज्ड फॉर लोकोमोशन. ह्या ज्या ट्यूब फीट्स असतात या कशासाठी यूज केल्या जातात? लोकोमोशन साठी. म्हणजेच इन दिस ट्यूब फीट ऍब्सॉर्ब वॉटर, ड्रॉन वॉटर, म्हणजे पाणी आत घेतलं जातं बाहेर सोडलं जातं. कशामार्फत? ट्यूब फीट मार्फत. मग ट्यूब फीट ज्यावेळी पाणी आत बाहेर घेत असतो किंवा सोडत असतो त्यावेळी तिथं काय होतं? त्यांचं लोकोमोशन होतं. म्हणजेच वॉटर व्हॅस्क्युलर सगळ्यात पेक्युलर कॅरेक्टर, सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. हमखास एमसीक्यूला, नीटला, सीईटीला येणार. डॉट डॉट सिस्टीम इज प्रेझेंट इन इकायनोडर्मॅटा फॉर लोकोमोशन. मग ती सिस्टीम कोणती? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. त्यासाठी उपयोगी असते? लोकोमोशन, मुवमेंट ऑफ बॉडी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस. नंतर कॅप्चरिंग प्रे, बरोबर भक्ष्य पकडलं जातं. कशाच्या साह्यानं? ह्या आर्मच्या साह्यानं, म्हणजेच वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमच्या साह्यानं.